नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज 33 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। तर नेहमी आपण 32 साईज 34 साईज अशा साईज व्हिडिओ तयार करत असतो, पण इथं मी तुम्हाला आज 33 साईजच्या व्हिडिओची परफेक्ट अशी कटिंग दाखवणार आहे। 33 साईजसाठी कटोरी राऊंड कसा घ्यायचा, शोल्डर, गळा रुंदी, मुंडा हे 32 साईजचं घ्यायचं की 34 साईजचं घ्यायचं, तो ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे तुम्हाला मी तर एकदम परफेक्ट दाखवणार आहे। असू शकतं कुणाचा ब्लाऊज 33चा असतो, 35चा असतो, 29चा असतो, अशा प्रकारचे ब्लाऊज असतात। त्यावेळेस तुम्हाला कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। डायरेक्ट कटोरी वाढवायची जी आपली कटिंग आहे ती मी तुम्हाला इथं 33 साईजमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी माहिती मिळेल। तर सुरुवातीला आपल्याला जी आहे ती ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तयार ब्लाऊजची उंची इथं 13 इंच आहे, मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंचाला आपण एक मार्किंग केलेलं आहे। समोरही आपण 14 इंचाला एक मार्किंग करायचं आहे। 14 इंचाला मार्किंग केल्यानंतर आपण उरलेला जो पेपर आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे। आता आपला हा पेपर उरलेला कट करून ठेवलेला आहे आपण। आता हा पेपरवरती आपण बरोबर असं माप टाकून घ्यायचं आहे। तर बघा, तर तुम्हाला गळा रुंदी किती घ्यायची आहे, तर 32 साईजची गळा रुंदी जेवढी आहे तेवढी आपण इथं घेतली तरी चालते। आपण 32 साईजला 2.5 इंच किंवा 2.25 इंच गळा रुंदी घेत असतो। इथं आपण 33 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथं आपण गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे। 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची। शोल्डर आहे ते आपण 3 इंच घ्यायचं आहे। तुम्ही ही मापं परफेक्ट व्यवस्थित अशी लिहून घ्या आणि मग त्यावेळेस मापं पूर्ण टाकू शकता। हे गळा रुंदी, हे आपलं शोल्डर आहे। तर आता आपल्याला सुरुवातीचा आपला इथला एक पॉईंट मिस झाला आहे, तर आपण सुरुवातीला इथं अगोदर 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे आणि मगच आपण पुढे ही मापं टाकणार आहोत। जे कटोरी वाढवण्यासाठी आपण अंतर घेतो ते आपल्याला अंतर इथं अगोदर घ्यायचं आहे आणि मग आपण गळा रुंदी आणि शोल्डर घ्यायचं आहे। इथं आपला पॉईंट मिस झालेला आहे, तो मी इथं मार्किंग करून अगोदर अंतर घेते 2 इंच अगोदर। आता हे 1.5 इंच अंतर आणि 2 इंच अंतर आपण साईजनुसार सोडतो, म्हणजे 38 साईजच्या पुढच्या ब्लाऊजसाठी आपण हे अंतर आहे ते 2 इंच घेतो। हा ब्लाऊज आपला 38च्या आतला आहे, त्यामुळे हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला ही मापं टाकून घ्यायची आहेत, म्हणजे गळा रुंदी शोल्डर जी माप आहे ना ते त्याच्या पुढे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। तर आपण आता इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, शोल्डर घ्यायचं आहे 3 इंच। तर गळा रुंदी जिथं आहे तिथं आपला समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा माझा तयार, म्हणजे ब्लाऊजचा आपला तयार जो आहे तो 5.5 आहे, मार्जिनसाठी अर्धा इंच, 6 इंचाला आपण मार्किंग करायचं आहे। वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली, इथंही आपली बरोबर 2.5 इंच गळा रुंदी आहे का बघायचं। बघू शकता आपली लाईन थोडी इकडं तिकडं होते, म्हणून आपण परत पट्टीनं सर्व लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं समोरच्या गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला समोरचा गळा तयार झालेला आहे। समोरचा गळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 32 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला जो मुंडा असतो तो 5.5 इंच असतो। तर आपण इथं 32 साईज आणि 33 साईजसाठी 5.5 इंच मुंडा घेतला तरीही चालतो। इथं तुम्ही 5.5 इंचाला एक मार्किंग करायचे आहे। आता वरती शोल्डर 3 इंच आहे, तर इथंही बरोबर आपल्याला 3 इंचालाच एक मार्किंग करायचे आहे आणि 3 इंचाला मार्किंग केल्यानंतर हा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार केल्यानंतर आता आपल्याला माप टाकायचं आहे। 33 साईजचा ब्लाऊज म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 8.25 इंच येणार आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। छातीचा चौथा भाग आपला किती आहे, 32 साईजचा आपला 8 असतो। हा 33 साईजचा ब्लाऊज आहे, म्हणून मी इथून पुढं बरोबर 8.25 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे। टेप आपल्याला व्यवस्थित धरायचा आहे। 8.25ला एक मार्किंग करायचं, त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। हे आपल्याला असं माप काढायचं, म्हणजे आपल्याला गणित करत बसण्याचीही गरज पडत नाही। आपल्याला काय करायचं आहे, 8.25 इंच घ्यायचं आणि मग छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर 8.25 इंच मार्जिन जे आहे ते आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही मार्किंग झालेले आहेत। आता दोन्ही मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडेचे आकार द्यायचे आहेत। तर मुंडेचा आकार आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंचाला आपण मुंड्याला आकार देत असतो। हा कोपरा आहे, इथून आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा,
समोरचा आकार जो आहे तो 1 इंचाचा. आता हे आकार देताना मी माझ्या साईडला पेपर करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला आकार देताना व्यवस्थित आकार देता येईल. 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आहे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित असा गोल आपल्याला व्यवस्थित परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार व्यवस्थित आले तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो, नाही तर मग चुन्ना वगैरे पडतात. हा 1.5 इंचाचा आकार झाला. 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे आपला छातीचा चौथा भाग आहे इथूनच सुरुवात करायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं आणि असं गोलवरती घ्यायचं आहे. हे आपण दोन्हीही मुंड्याचे आकार देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे, म्हणजे आता इथं कटोरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा आता आपला ब्लाऊज किती साईजचा आहे, 33 साईजचा आहे. तर आता आपण इथं योगपट्टी न काढता इथं आपण दुसरी योगपट्टी काढत असतो. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कटिंग तुम्ही बघत असता. आपण आता 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. हे मार्किंग योगपट्टीचं नसून कटोरी वाढवण्यासाठी आपण हे मार्किंग करत आहोत. कटोरी राऊंड वेगळा असतो प्रत्येक साईजचा, पण जी कटोरी तयार करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे आता वरती 2 इंच घेणे, हे 2 इंचाचा बॉक्स प्रत्येक ब्लाऊजला करायचा. हे सोडणारं अंतर बदलतं, पण हे जे आहे ते सेम आहे. हे 2 इंचाचा प्रत्येक साईजला बॉक्स तयार करायचा. त्या 2 इंचाच्या वरती परत एकदा 2 इंचाला मार्किंग करायचे आहे. आणि हा आपला समोरच्या गळ्याचा जो पॉईंट आहे इथून आपल्याला इथंपर्यंत क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे. तर कटोरी राऊंड कुठं टाकायचं आपल्याला, तर हे 2 इंचाचा बॉक्स केलेली लाईन आहे ना, इथपर्यंत टाकायचं आहे. आपल्याला 32 साईजच्या ब्लाऊजचा कटोरी राऊंड आहे 7.25 इंच. तर आता आपल्याला इथं 32 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 7.25 इंच. तर आपण 7.25 इंचच्या पुढं एक लाईन घ्यायची आहे. 7.25 इंच आपला 32 साईजसाठी कटोरी राऊंड आहे. तर त्याच्या पुढं आपण एक लाईन घ्यायची. 7.25च्या पुढं हे 7.25 इंच आपलं, त्याच्या पुढं आपण एक लाईन घेतली, म्हणजे आपला एवढा पॉईंट थोडासा जास्त आलेला आहे. हे आपण इथं घेतलेलं आहे. तर आता आपण हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. तर तुमचं असं पॉईंट नसेल तर आपला कटोरी राऊंड जेवढा आहे छातीचा म्हणजे साईजनुसार, त्याच्या पुढे तुम्हाला एखादी लाईन घ्यायची आहे. म्हणजे पाव इंचामध्ये 3 लाईन असतात. तुम्ही एक लाईन घेतली तरी चालतं, 2 लाईन घेतली तरीही चालतं. हे बघा आता आपण हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे. आता हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे. आपल्याला ह्या क्रॉस मार्किंगचा मध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजे 7.25 आणि एक लाईन आहे, त्याचा गणित करत बसण्यापेक्षा आपण बरोबर डबल फोल्ड टेप करायचा आणि हे असं मध्ये काढून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपण मध्ये घेतलेलं आहे तिथं खाली आपण बरोबर 2 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे. 2 इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. आणि पुढचा जो पॉईंट आहे त्याला मार्किंग करायचं आहे. मी अगोदरचा पॉईंट तुम्हाला ते सांगण्यासाठी दाखवलेला आहे. ही बघा आपली इकडच्या साईडची कटोरी तयार झालेली आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर 1 इंचाच्या मुंड्यापासून आपल्याला घ्यायचं अंतर किती आहे, 2.5 इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंचाच्या मुंड्यापासून आपल्याला हे आपलं इथं आहे 1 इंचाचा मुंड्यापासून 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. हे थोडंसं आपण असं टेप धरायचा आणि इथं आपण हे मार्किंग करत आहोत 2.5 इंचाचं. समोरच्या गळ्याला आपल्याला 1 इंचाला मार्किंग करायचं आहे. आणि हा पेपर मी माझ्याकडे करून घेते, म्हणजे आकार देता येईल आपल्याला. सुरुवातीला डॉट डॉटमध्ये मार्किंग करायचं आणि मग आपण हे असं गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हा आपला ब्लाऊज किती साईजचा आहे, 33 साईजचा ब्लाऊज आहे आपला. याचा कटोरी राऊंड आपण किती घेतलेला आहे, 7.25 इंच, 7.25 आणि आपण परत एक लाईन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला कटोरी राऊंड तयार झालेला आहे. तर खूप छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही परफेक्ट आपल्या मापाला जशी पाहिजे तशी ही कटोरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आता हे कटिंग कसं करायचं, ह्याच्या पुढची कशी कटिंग करायची तुम्हाला मी दाखवते. आता जे मार्जिन आहे ना, आपण मार्जिनच्या पुढं उरलेला जो पेपर आहे तो कट करायचा. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस दोन्ही पार्ट आपण इथं एकदाच तयार करत आहोत. त्याच्यानंतर आता आपण इथं गळारुंदीला एक कट द्यायचा आहे. गळारुंदीला कट दिल्यानंतर आपण इथं हा जो पार्ट आहे 2 इंच किंवा 1.5 इंच सोडलेला साईजनुसार तो आपल्याला क्रॉस जे मार्किंग आहे ना तिथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. इथं कट करायचं, हे सोडायचं
आणि आपल्याला नंतर काय करायचं आहे, हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे पाठीमागचा आणि समोरचा. हे बघा, आपण हा पाठीमागचा समोरचा पार्ट सेपरेट केलेला आहे. हे साईडला ठेवूया. आता हे कट करूया. आता जसं आपलं मार्किंग आहे कटोरीचं तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं कटोरीचं मार्किंग आहे तसंच आपण इथं कट करणार आहोत. परत आपण हा जो मुंडा आहे 1 इंचाचा तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरी आपली व्यवस्थित करण्यासाठी जरा इकडच्या साईडला जास्तीचा आहे, इकडं क्रॉस आहे, हे टोक आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं असं बरोबर. कमी जास्त भाग इथं होतोच, तो जर आपल्याला व्यवस्थित असा कमी जास्त झालेला भाग अशा पद्धतीनं हा भाग असा कट करायचा आहे. प्रत्येक वेळेस हा भाग कट करायला विसरायचं नाही, कट होतो आपला हा भाग. नाही कट केले तरी परत जोडल्यानंतर आपलं येतं व्यवस्थित, पण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कटोरी साईड पट्टी आपली परफेक्ट तयार आहे. पाठीमागचा भाग तयार करूया ना आपण, मग नंतर बाकीची कटिंग करूयात. आता खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे इथं, म्हणजे आपण हे सोडलेलं अंतर पाठीमागच्या भागामधलं कट करत असतो. कधीही आपण मार्किंग करून सोडलेल्या भागातलं अंतर जे आपण अंतर कटोरी वाढवण्यासाठी पुढे घेतलेलं आहे ते अंतर कट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागचा तुमचा जेवढा गळा आहे तेवढा गळा घ्या, म्हणजे पाठीमागच्या भागाची जेवढी गळ्याची उंची आहे तेवढी घ्या. इथं 10 आहे म्हणजे तयार 9.5 आहे. गळा रुंदी किती घ्यायची आहे 2.5 इंच. आणि हे आपल्याला चौकोनमध्ये वरती आपण ऑलरेडी गळा रुंदीला कट मारलेला आहे. हे बघा, ही आपली पाठीमागच्या भागाची आणि हे समोरच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे. तर योगपट्टीचं मार्किंग मी तुम्हाला इथं पाठीमागच्या भागावरती करून दाखवणार आहे. योगपट्टी कशी काढायची तर बघा, आपल्याला योगपट्टी किती लागते तर एवढीच लागते. छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे तेवढाच आपल्याला पाठीमागच्या भागा एवढीच आपल्याला क्रॉसपट्टी लागते. ही क्रॉसपट्टी किती लागते आपल्याला, छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन. तर आपल्याला हुकलूकच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती 3 इंचाची घ्यायची आहे आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी 2.5ची घ्यायची आहे. हे लक्ष देऊन बघा आणि तुम्ही दुसऱ्या पेपरवरती कट करा. मी तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याच्यावरतीच मार्किंग करून दाखवत आहे. आणि इथं पण आपण 2.5 इंच घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पॉईंट 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा. त्याच्यानंतर आपल्याला उभी लाईन आहे आपली 2.5 इंचाचा बॉक्स तयार केले, त्याच्यावरती 3 इंचाला मार्किंग करायचं आहे. 3 इंचाला मार्किंग केल्यानंतर ह्या 3 इंचापासून कर्वमध्ये आकार द्यायला सुरुवात करायची आणि हे जे वरती 1/2 इंच आहे त्याला यायचं आहे आणि हे जशास तसं आपल्याला कट करायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण आपली क्रॉसपट्टी ही तयार झालेली आहे. तर बघा, खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला 33 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. तर तुम्हाला भाई कटिंगचा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ अपलोड होईल 33 साईजसाठी. तर एकाच व्हिडिओमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण तो व्हिडिओ सेपरेट अपलोड करत आहोत. हा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच पद्धतीनं दुसऱ्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.